श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। बंधु चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्यानटनागरा द्वयकरा विघ्नादि दोषाहरा वंदे दड जीव तारुणिवरा कृता पुताही धरा दातारा करुणा करावरमते द्यावे विभो गर्जरा। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। आता आपल्याला वेळ झालेला आहे 15वा अध्याय टाकण्याला, त्याबद्दल मी दंडवत करतो आणि विनंती माफी मागतो। श्री परमात्मे नमा तव रुक्मिणी पुसे सखियासी तुम्ही म्हणे तुम्ही कैसा देखिला ओ ऋषिकेशी तो मज प्रति सांगावो गुणराशी कृष्ण लावण्य सिंधू। मग रुक्मिणी आपल्या मैत्रिणीला म्हणते तुम्ही त्या श्रीकृष्ण भगवंताला कसं पाहिलंय, ऋषिकेशी म्हणजे श्रीकृष्ण बनतो तो मला सांगावा, त्याचं किती लावण्य रूप आहे, त्याचे सौंदर्य हे मला सर्व सांगा। तुम्ही तव सियानी या सगळं तुम्ही सर्व शहाणे आहे, वरी जाना चतुर्य कळा तुम्ही सर्व चतुर आहे, तरी सांगा पाई कैसा देखिला डोळा यादव राव। मग तुम्ही डोळ्याने कसा पाहिला श्रीकृष्ण महाराजा। तव सखिया म्हणते भीमकुमारी ऐसी श्रुतीनं वर्णवे राव मुरारी तो आम्हा कैसे अवधारी बोलिले अल्पमती। मग त्या मैत्रिणी म्हणतात रुक्मिणीला त्याची वर्णावी अशी काय, त्याचं असं काय वर्णन आहे की ते आमच्याकडून सुद्धा वर्णनलं जात नाही, एवढं त्या श्रीकृष्ण भगवंताचं अगाध स्वरूप आहे। आमची तर मतीला आनंद आहे म्हणे, आम्ही बोलूही शकत नाही। अवयव पडे नयनी तेथुनी दृष्टीनं निगे ओ सजनी म्हणून तो सर्वांगी श्री चक्रपाणी आम्ही देखील। आणि मग तो ज्याचे अवयव आम्हाला डोळ्याने पाहायला मिळाले असा तो श्रीकृष्ण ब्रह्म परमेश्वर आम्ही सर्वांनी पाहिला, परिपूर्ण पाहिला। आता वर्णिता जो श्री चक्रपाणी ये सृष्टी उपमा नाही सजनी मदनाची की जे वाणी रूप श्रीकृष्णरायाचे। या सृष्टीमध्ये श्री कृष्ण सारखा, या सृष्टीमध्ये श्रीकृष्ण महाराजासारखा कोणीच नाही की तो एक मदनाच्या पुतळ्याप्रमाणे आहे म्हणे श्रीकृष्णराव। मिळिनी इंद्र निळाच्या निळा किळा मुसे यकवटिलिया सकळा ते आई पश्य तुम्ही अधिक गोपाळा। सतेजपणे त्याचं असं रूप आहे की इंद्र निळाचं जे हे आहे त्याच्यापेक्षाही श्रीकृष्ण महाराजांचं रूप अति गोड आहे की त्या रूपाला पाहिल्याबरोबर मनामध्ये गोडवा निर्माण होतो। अस्ति पुष्पे वे आणि नीलोत्पळे कैसी हवावे दिसती सुनिळे तरी तेही राये उनीन वेती सकमळे पाता श्रीकृष्णाची ती अशी कांती अशी। श्रीकृष्ण महाराजांचे शरीर बांधा असा आहे की फुलांच्या पाकळ्या सुद्धा त्या एवढ्या कोमल नाही, एवढं त्या श्रीकृष्ण परब्रह्म परमेश्वराचं रूप आहे। आरक्त चरण कमळे कैसे म्हणजे आरक्त म्हणजे श्रीकृष्ण महाराजाचे पाय असे आहेत जसे कुंकासारखे, जे ही कुमकुम जितले रक्तोत्पळे की जैसे भानुबिंब संध्या रागेसी चरणी विसाळे। आणि त्यांच्या पायावर जसं त्या सूर्याच्या किरणाप्रमाणे त्यांचे पाय चमकतात। तया आई पश्चे सतेज रंगे बळे पाता ओ देवाची चरण कमळे जे लक्ष्मीया वंदिली निरळे असे आळीगवणे। मग श्री कृष्ण महाराजांचे चरण असे आहे की ते रुक्मिणीने सुद्धा ओवाळले, आळगवणे म्हणजे ओवाळून करून ते श्री चरण प्रक्षाळिता सजनी म्या कर कमळ देखिले दोन्ही। ते पाय ज्यावेळेस प्रक्षाळले म्हणजे ज्यावेळेस धुतले त्यावेळेस मी बघितले तर त्याच्यामध्ये सर्व बिलकुल माझं स्वरूप दिसून आलं। तो माझेची रूप म्यादी नयनी देखिले तया माझी। मग तसं माझं स्वरूप मी त्याच्यामध्ये बघितलं। आणि काही म्या देखिले बहुत जे सभेचे लोक उमटले समस्त आणि सर्व तीर्थे देवता सहित म्या वंदी देखिला श्रीचरण माझी। आणि सर्वात परिपूर्ण समस्त यादवाचं रूप त्याच्या सर्व तीर्थ त्याच्यामध्ये असं ते स्वरूप आहे श्रीकृष्ण महाराजांच्या चरणाचं। ऐसी देखोनी विस्मय झाला म्हणे मग म्या नमस्करिले चरण दोन्ही। असा माझ्या मनामध्ये विस्मय निर्माण झाला की काय ही अलौकिक मूर्त आहे,
खरोखर आपण जन्माला आलो आणि श्रीकृष्णाचं दर्शन झालं हेच आपलं महाभाग्य. आणि के समुदय के सजनी काय सांगू. आणि काय सांगू म्हणे त्यातलं ध्वजा वज्र पद्मांकुच ऊर्ध्वरेषाचा ऊर्ध्वरेषा काय आहे ते ध्वजा काय सरळ अंगोलिया ओ सुरेशा पायाच्या अंगोल्या सरळ उपमा काय देवी नखा तया देवरायाच्या त्या देवाच्या नखाला काय उपमा देऊ. तया नखा दीप्ती बरी तजनी शुक्रवारी दे नक्षत्रे मिळवणी गुल्फे वर्तुळे धुरा उंच पचनी सुनिळा सोबता तीन मग ते नखा असे दिसतात. त्याच्यामध्ये सप्तदीप दिसतात. सप्तदीप म्हणजे जे सात दीप आहेत ते सर्व त्या नखाईमध्ये दिसतात. आणि तो एवढं सुनीळ आहे असं शोभत आहे की या पृथ्वीवर त्याच्यासारखं कोणीच नाही. चरणी घनगाव रणमा घंगाळ तोंडरू आणि तळी वाडिया बंदिका गजरू तया दोहीचा नादू थोर तया उपमा नाही. आणि त्या पायामध्ये जे तोंडर आहेत त्या तोंडराचा असा आवाज आहे की कोणीही तसा आवाज काढू शकत नाही एवढं गोड नाद आहे. शेष श्रुती दोघे जैसी श्रीकृष्णाचा पवाडा पडताती सरीशी वाकी तोंडराची ध्वनी उमटत ताय तेसी मज पाहता. आणि मला पाहून ते रूप एवढं उमटलं मला असं पायाला मी आजपर्यंत असं बघितलं नाही. जैसे हेम कर्दळीचे गाभे सुकोमळ हेम म्हणजे हेम कर्दळीचे गाभे सुकुमळ म्हणजे सुवर्णाचे जसे आहेत. वरी चर्चिले इंद्रनीळाचे कळ त्यावरती लाविले जसं करून इंद्र म्हणे तयाई पश्चे पोटरिया जंगा सर युगळ अधिक शोभे त्याच्यापेक्षाही जागा अधिक शोभतायत म्हणे. जैसे लावण्य जळी तळपतू मध्ये मदन मीण असे झळकतू तयाई पश्चे जंगा युगळ असे मिरवतो गोपीनाथाचे. त्यामध्ये जसं लावण्यामध्ये तळपत मध्ये मीन म्हणजे माशी आहेत त्याप्रमाणे जसं एखादी माशाचं स्वरूप करून सजवलेलं असतं तसं ते श्रीकृष्ण महाराजांचं स्वरूप आहे म्हणे. आणि जेथे मनमंथा झाले जन्म ते कैसे वर्णू कटी स्थान जे विश्व 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 विजाचे साठवण घनट शोभताय. आणि त्या श्रीकृष्ण महाराजांचं एवढं स्वरूप आहे त्या स्वरूपाला कोणीही मोहित होऊन राहिलो आहे. एवढं मोहित रूप आजपर्यंत जगामध्ये कुठंच नाही. जैसा इंद्रनीळाचा गाभा वेढिला जंबुदनाची या प्रभा तया पश्चे सोने सखळेची प्रभा मिरवे मालगंठीच्या मालगंठीमध्ये मग गंठी म्हणजे गळ्यात त्या गळ्यामध्ये सोनसळ्याची प्रभा अशी बसलेली आहे. सोन्याची साखळी जशी ठेवली आहे आणि तिची प्रभा एवढी प्रकाश एवढा पडलाय की आपले नेत्र दिसतात. नीट नितळ विशाळ वक्षस्थळ स्वामींची छाती अशी आहे. वक्षस्थळ म्हणजे छाती. वरी मृदुतर रोमावली लाळ आणि मृदुतर तरु म्हणजे एकदम मऊ अशा प्रकारचा आहे. नाना किते जशी भृंगावळीची माळ लागली नाभी कळा आणि बोंबी जवळ ती अशी जशी नाभी कळा आहे. जय सिया दिग्गज सोडा ओरती वरील इंद्रनीळाची दीप्ती तसे भुजा दंड मिरवती श्रीकृष्ण रायाची. आणि ज्याप्रमाणे एखाद्या याची सोंड असते त्याप्रमाणे ते श्रीकृष्ण महाराजांच्या भुजा दिसत आहेत. तळहाती कुंकुम जितले तमा आहे. तळ हात कसे दिसताय लाल झरत जसं कुंकुम लावलेलं आहे. ओळंगेली या श्रीमंत सरळा पाहे ना अभिचंद्र उपोन ये तो कळ किया म्हणून या. आणि त्या श्रीकृष्ण महाराजांचं जे स्वरूप आहे ते पाहून आपल्या डोळ्याचे पारणे फिटतात की असं स्वरूप आपण आजपर्यंत या जगात कधीच पाहिलं नाही. ते पाहिल्यावर डोळ्याची अतृप्तता जी राहते ती तृप्त होते. अंगुलिया मिळवती मुद्रिका पायामध्ये अंगुलिया म्हणजे करंगळीमध्ये मुद्रिका आहेत. कुसुरिया कांडारिया सुलक्षणिका बरविया नद्यावरता ऐका नवरत्नाची. आणि त्या नवरत्नाच्या मुद्रिकेमध्ये जशा नद्या वाहत आहेत असं त्याच्यामध्ये प्रतिबिंब भासत आहे. वर्तुळे मनकटे सोबती
वरी हात सर बाहेवटे मिरवती, वीर कांकणे झळकती, रत्ने तुळुंबंदी अशी. आणि मग हातामध्ये रत्न जे आहे झळकतायत मनगटामध्ये. हातसर, आपण हातसर म्हणतो, हातामध्ये जे सर आहेत ते असे शोभतायत की त्या सरायचा आणि श्रीकृष्ण महाराजांच्या शरीराचा जो प्रभा आहे ती अशी फाकलेली आहे, ती वर्णाला आपल्याजवळ शब्दच नाही. आणि नवरत्न खचित बासिंग भुजेवरी, त्या हातावर तर नवरत्न खचित बासिंग आहे. बर्वे ब्रिदाचे अवधारी, हरिरायाचा नवरा मुरारी म्हणून या. आणि तो हरिराय म्हणजे यादवांचा, जे क्षणसृष्टीचा ग्रासू करी ते शूद्रसेन मिरवे दक्षिण करी. डाव्या हातामध्ये श्रीकृष्ण महाराजांच्या जे सृष्टीतला खाऊन टाकीन असं सुदर्शन आहेत. जगाची धारे भोगू बावती वैरी ते दे भानू अंकणा. आणि त्याच्यापासून ते असं शोभून राहिलाय की विचारूच नका. त्याची वखाणता करणं मुश्किल आहे. कंठी सुनेळ आणि तळ कैसी, कंठी म्हणजे गळ्यामध्ये अशी कंठी माळा आहे की त्या माळा आज या जगामध्ये नाही. सुध लावण्याचा करंडा जैसा, त्रिरेखी शोभे शंखाकार तैसा, मिरवे पदक एकावळी एकावळी. म्हणजे जे पदक आहे ते एकावळी सारखं आहे. त्रिरेषा म्हणजे 3 प्रकारच्या रेषा दिसत आहेत त्या शंखाकार. कैसी मिरवे वैजयंती, गळ्यामध्ये वैजयंती माळा आहे. जैसे दीप बसले निगुती, जसे त्याच्यामध्ये दीप लावलेले, एक एक दिवा. जसं आपण लाइटिंगची शोभिता करतो ते प्रत्येक याच्यामध्ये कशी लाइटिंग आपल्याला शोभते त्याप्रमाणे. पदकी कौस्तुभ झळके अति, भानुबिंबा पस्ये. आणि सूर्याच्या बिंबापेक्षाही त्याचं तेज आहे. देवाची या श्रीमुखीसी उपमा, देता सरीन पये चंद्रमा. त्यात परमेश्वराच्या मुखाची उपमा चंद्राला सुद्धा चंद्र सुद्धा त्या उपमेपेक्षा हलका पडत आहे. आधार सुरंग निरव उपमा, बिंब बळा पश्ये. आणि बिंब याच्यापेक्षा थोर दिसत आहे. दसनी प्रभा जितलिया, हिरे ज्योती. सर्व हिऱ्या ज्योतीप्रमाणे वरी माणिक किडे रंगले उधा पांती. आणि त्याच्यावर ते माणिक लावलेले की पक्व पक्व डाळी अंबी जा पश्ये शोभती. सतेज सुरंगपणेच्या एकदम याच्या प्रमाणे शोभताय. हास्य करिता दंतपंक्ती जैसी विद्योलता, असे झळकती. हास्य करतात त्यावेळेस असं त्याच्या दाताचं चमक अशी दिसते आहे की जशी वीज चमकते. तिचा अंगी दाहकत्व म्हणून उपमती सरीन पवे. आणि त्याची उपमा कोणाला देता येत नाही. बोलता तो जगजीवना, कैसे श्रीमुखे मिरवे रसना. आणि मुखामध्ये एवढं गोडपणा आहे, एवढा गोडपणा आहे की तो आज पर्यंत कोणाच्या मुखामध्ये नाही. ती अशी उपमा देता ओ मला थोर साखळे पडेल. त्याला उपमा देताना थोर साखळ म्हणजे मोठं कोडं पडतं. अहो जशी राखतो फळाची पाकोळी, जशी लाल जरात पाकोळी की कुमकुमे रंगले पत्र दाव टावळी. तया पश्ये रसना सरळी मिरवे सुरंगपर्यंत. त्याच्यापेक्षाही ती जीव अशी सोरा मुखामध्ये अशी याच्यासारखी दिसते आहे. ते सर्व सिद्धांताची अधिष्ठाती की शब्द ब्रह्मरत्नाची खाणी निवृत्ती की ज्ञानशक्तीची रचना कृती नाना ब्रह्मविद्या ते. आणि त्या जिभेवर ते पूर्ण ब्रह्मविद्या बसलेली आहे. ती अशी ज्ञान शक्ती आहे की ती ज्ञान शक्ती नुसतं त्यांचा शब्द ऐकल्याबरोबर आपल्या अंगामधून शहारे निर्माण होतात. वाचा सुबोध रंगाळवती, मधुरपणे अमृता पश्ये रक्षावृत्ती रसवृत्ती. म्हणजे अमृतापेक्षाही गोड. तैसे वैखरी मध्ये असे संचरती परावानी. वैखरी म्हणजे बोलणे, तसं ती ते बोलणं आहे ती परावानी आहे. ते कवनी शब्द वेदिया पश्ये अधिक, का तो करुणीयचा आणि ते सतीज ऐक. श्रवणी पडता क्षणी करी कनकन जीव लोहाचे. आणि त्यांच्या शब्द आपल्या कानावर पडल्याबरोबर आपल्या जीवाचं सोनं होऊन जाईल आणि त्याच्यापासून आपण उधळून जाऊ असं ते शब्द आहे. कैसे प्रसित मुख मिरवे तांबूळ, जे कुंकुमा पशे रंग बाळ. त्या मुखामध्ये तांबूळ म्हणजे पान आहेत ते कुंकुमापेक्षा लाल आहे.
वाचे परामृताचे कल्लोळन बोल सुरस मधुर. आणि बोल एवढे सुरस मधुर आहे की त्या त्या शब्दाची वाखाणता करता येत नाही. श्रीमंत निरंग कपोळ निरंगाचे खिळ नेत्र प्रसन्नत नेत्राची पाये द्यावया उपमा. सृष्टी नाही शुक्र गुरु उपम तरी तयाही वरते देखणे नव्हे. त्या देवाच्या नेत्राची अशी उपमा कोणाला या सृष्टीमध्ये कोण आहे त्याला सुद्धा देता येत नाही. ते सदा देखता ती परावर सर्व जीवदेवतांचे बाह्य अंतरण ते सदा पाहतात. देवाच्या बाह्यांतर परावर म्हणजे मायेच्या पलीकडे सदा ते आपल्याकडेच पाहत आहे. आणि त्याच्यापासून आपलं बाह्य अंतर सुद्धा सदा देखते निरंतर अनंत ब्रह्मांडाचे. अनंत ब्रह्मांड एक ब्रह्मांड नाही अनंत. ते कैसी समस्या सामर्थ्याची दृष्टी सुंदरी देवे पुढे जयावरील तयाची सर्व पर्य हरी छेदी अविद्यते. ते दृष्टी देवाची ज्याच्यावर पडली त्याची सर्व अविद्या छेदली गेली. अविद्या म्हणजे सर्व पापाचा नाश होऊन त्याला डायरेक्ट परमेश्वर गती अशी ती परमेश्वराची दृष्टी आहे. वरी शोभे नितळ ललाट जैसे काय इंद्रनीळाचे तकट तेवी मिरुईत असे आणि रुभंग सुरेख वंकट. म्हणजे भुया एवढ्या सुंदर दिसत आहेत की इंद्राचे जे तकट आहेत तेही त्याच्या पुढे फिक्क पडत आहे. जे इथे जे जितला तरणी ते कुंडले शोभता ती श्रवणी. ज्याच्यामध्ये जास्त तेज आहे असे ते कुंडल श्रवणी. म्हणजे आपण त्या कुंडलाला पाहून आपण फक्त ऐकूच शकतो. ते श्रीकृष्ण महाराजांच्या कानामध्ये डुलतात. भ्रमरक लाविले कुरळे देखोनी ते अद्यापि रेगाले वनी. जसं परिपूर्ण त्या देवाचं रूप एवढं गोड आहे एवढं अलौकिक आहे एवढं सुंदर आहे की त्या रूपाची आपल्याला स्तुती करता येतच नाही. मुकुटी मुकुट शोभे विश्व मोहन. मुकुटामध्ये डोक्यावर तो मुकुट शोभे विश्व मोहन म्हणजे पुऱ्या विश्वाला मोहून घेतलाय. अनर्घाचा कवनो जाणे वर्ण. अनर्घ म्हणजे ज्याच्यामध्ये काही आहे तो कोणताच आहे. ते जे जितला सहस्र किरण किळ फाकताय. त्या मुकुटाची जे तेज आहे त्याच्यापासून सर्व प्रकाश त्या प्रकाशापुढे अंधा कमी पडत आहे. बरवी मदारे पर्यातके कैसी चंपा कळाये केतकी दळेशी मुकुटी वीर रूपा ऋषिकेशींसु परिमाळे. सर्वांगी हरिचंदनाची भौरी अंगावर ते सर्व हरिचंदन आहे. वरी भावळी पत्र वेली रेमी रेखिली कुसरी कैसी कांती सोजळ मुरारी बिंबती दीपमाळा. जसा दीपमाळा दिसताय त्या शरीराचं श्रीकृष्ण महाराजांचं शरीर असं दिसते आहे की जसं दीपाचं माळ आहे. सुबोध वाणी विनविनी निगोती म्हणजे सुबोध म्हणजे इतकी त्या वाणीमध्ये एवढी हे आहेत की हे भरलेली आहे रसना की ती वाणी कानावर पडल्याबरोबर आपले अनंत जन्माचे दोष नाहीसे होतात. वरी कनकरी धारिली उधांतरी तैसी हेम भवे दिव्या बरे अधिशक्तीन वाहिली देवरायान. तसं ते देवाला स्वरूप आहे ते त्या देवाचं. असो हे दिव्यांबरे परिधाने केली श्रीकृष्ण राणे. दिव्यांबर म्हणजे ज्या परिधान केलेलं जे देवानं जो पंचा आहे तो पंचा असा दिसतोय की त्याचं अंबर सारखा दिसतोय. एखाद्या अंबर म्हणजे आकाशासारखा. ते कैसे तेज झळकतात ती गगने विद्युल ते पश्चे म्हणजे विद्युतच्या तेजापेक्षा ते झळकतायत. ऐसा सुंदर श्रीमंतू राव मुरारी तयाची वेद श्रुतीनं वर्णवे थोरी. त्याला वेद आणि श्रुती सुद्धा वर्णू शकत नाही असा तो सुंदर आहे. शेषा श्रुती रुची पुराणी साकडे अवधारी तू आम्हा केवी वर्णवे. अरे ज्याच्या करता शेष श्रमला वर्णन करण्याकरता मग आम्ही कुठं आहे. जिया जैसा भावला सजनी तयासी तैसाची झाला श्रीचक्रपाणी. आणि सर्व इंद्रिया धववनी झाली आजी. आणि सर्व इंद्रियाची धववनी म्हणजे तृप्तता झाली आमच्या सर्व इंद्रियाची. चैतन्य वेधले देखत क्षावो आतू वाहिलेले देखतो श्रीकृष्ण रावो. तू पापणया जवळी पाहे ओ देवी काय पुसती माये. आणि त्या श्रीकृष्ण महाराजांच्या स्वरूपानं असं वेधलंय आमचं चैतन्य. चैतन्य म्हणजे चित्त असं वेधलं गेलाय की आम्ही त्या श्रीकृष्ण महाराजाला आपल्या जवळ पाहत आहेत असं. आणि तू काय विचारते म्हणे ऐसे देवाचे ऐकुनी रूपगुण देवी संतोषली मन.
म्हणे धन्य धन्य हे तुमचे जन्म जो देखिला यादवराव. मग म्हणे तुमचे जन्म जन्मांचे जे दुःख आहे ते या खाली श्रीकृष्ण महाराजांच्या स्वरूपानं पळून जाईल. त्या श्रीकृष्णाचे होय सन्निधान ऐसे कैसे जोडिले असे पुण्य. आम्ही त्याचं सन्निधान म्हणजे त्याच्या जवळ जाण्याकरता आम्ही फार पुण्य जोडलेलं आहे. जरी तोची कृपा करी आपण तरीच सेवा लाभेन. त्याने जर कृपा केली त्यावेळेसच आम्हाला त्या परब्रह्म परमेश्वराची सेवा लाभू शकते. तुम्ही सियानी बरवी नेले ते अनता तुम्हाशी ते जे उचिता ऐसे मज काय असे. तो कोणी भीमकुमारी उचित बरेली या सुंदरी. मग सर्व सांगल्यानंतर तिला फार धन्य वाटलं. अगाध खरोखर म्हणे मी खूप भाग्यवान आहे म्हणे. तुम्ही धन्य हो संसारी जो देखिला यादवरावो. तो अतिशय सुंदर श्रीकृष्ण मूर्ती परी मी बोलिला रेखा उपमापती ते मज उपासावे सती. म्हणे कवी कृष्णदास. प्रसंग 15वा समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. मग तो म्हणतो आहे की देवा माझ्या मुखातून काही गलत शब्द निघाले असतील. तो कवी कृष्णदास तो म्हणतो मला क्षमा करा मी अहरिक बोललो आहे म्हणे. देवा मला त्याबद्दल काही दोष लागू नका देऊ. असो श्रीकृष्णार्पणमस्तु. प्रसंग 15वा समाप्त. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय.